नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र विष्णू पाटील इंगळे. मी आज आपल्याला आले अद्रक पिकामध्ये येणारा पिवळापणा, त्याची कारणे व त्यावर उपाययोजना याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. मित्रांनो, आपण जर का चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करावं यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत नसतो, तर एक शेतातील अनुभव असल्यामुळे आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवतो. परंतु तुम्ही एक लाईक केल्यामुळं पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी एक चालना मिळत असते. मित्रांनो, तर आपल्या आले अद्रक पिकामध्ये पिवळापणा येण्याची कारणे आपण या ठिकाणी तुम्हाला आज सांगणार आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हा 1 एकरचं जे क्षेत्रफळ आहे अतिशय हिरवागार आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी आपल्याला या प्लॉटला दिसून येते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, फुटव्यांची संख्या ही खूप छान या ठिकाणी आहे आणि कुठल्याही प्रकारचा आजार या आल्या अद्रक पिकावरती आपल्याला दिसून येत नाही. तर पिवळापणा येण्याची मुख्य 4 कारणे आहे मित्रांनो. त्यातील नंबर 1चं कारण जास्त पाऊस, नंबर 2चं जे कारण आहे नेमॅटोड, जर तुमच्या शेतामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी पिवळापणा जाणवतो. नंबर 3, जर का मिक्स मायक्रोन्यूट्रनची कमतरता असेल तर तेव्हासुद्धा आपल्याला या ठिकाणी पिवळापणा जाणवतो. आणि नंबर 4चं जे कारण आहे मित्रांनो, ते म्हणजे जर का बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव आपल्या आल्या अद्रक प्लॉटवरती असेल तर तेव्हासुद्धा आपल्याला या ठिकाणी पिवळापणा जाणवतो. तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो उपाययोजना या ठिकाणी करायची आहे. जर का शेतामध्ये अतिरिक्त पाणी झालेलं असेल तर आपल्याला सर्वात प्रथम पाणी शेताच्या बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जर का बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव असेल तर एक चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक व एक कीटकनाशक, त्याचबरोबर एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेऊन आपल्याला या ठिकाणी आपल्या प्लॉटवरती फवारणी करून घ्यायची आहे मित्रांनो. आणि नंबर 3, जर का तुमच्या आले अद्रक पिकावरती जर का नेमॅटोड असेल तर आपल्याला नेमॅटोडसाठी प्रत्येक महिन्याला एक नेमॅटोसाईड सोडून या ठिकाणी आपल्या आले अद्रक पिकावरती जो काही पिवळापणा आलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी आपण कमी करू शकतो. त्याचबरोबर आपल्या आले अद्रक पिकावरती जर का मायक्रोन्यूट्रनची कमतरता असेल तर तेव्हासुद्धा पिवळापणा येऊ शकतो. तर आपल्याला मायक्रोन्यूट्रन आपल्याला प्रति एकरी 2 किलो या ठिकाणी ड्रीपच्या माध्यमातून सोडायचे आहे. जर का तुमच्या शेतामध्ये पुरेसा वापसा नसेल तर तेव्हा आपल्याला ड्रिंचिंग न करता फवारणीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मायक्रोन्यूट्रनची फवारणी करून घ्यायची आहे आणि आपला शेतातील आलेला पिवळापणा या ठिकाणी कमी करायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे जर का आपण आपल्या आले अद्रक प्लॉटची जर का काळजी घेतली मित्रांनो तर नक्कीच या ठिकाणी आलेला पिवळापणा आपल्याला नक्कीच कमी करता येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.